हॅलो 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 मंडळी, तुमच्या सर्वांचं अगदी मनाच्या कोपऱ्यापासून स्वागत आहे. जे आपल्याला हेट करतात त्यांचंही स्वागत आहे, आणि जे आपल्याला प्रेम करतात ना त्यांना तर अगोदरच म्हणलोय मनाच्या अगदी कोपऱ्यापासून. जे लगे खोलचा भाग आहे ना त्या खोलच्या भागापासून तुमचं स्वागत आहे. कारण की यार तुमच्यावर लई जास्त प्रेम आहे आपलं, आणि तुमच्या या प्रेमामुळंच आपण तुमच्यासाठी रोज नव्या नव्या स्टोऱ्या घेऊन येतो, ज्या की एकदम अशा भयंकर असतील, खतरनाक असतील. आणि आजसुद्धा अशाच टाईपची एक स्टोरी घेऊन आलो, जी स्टोरी पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटेल की आपण साक्षात एखादा पिक्चर पाहिला की काय. भारी स्टोरी आहे, नंबर 1 असं मला वाटतं, लोकांना नाही वाटत. तरीसुद्धा काही लोक आहेत ज्यांना आपल्या स्टोऱ्या आवडतात, आणि त्यांच्यासाठी खास आपल्या स्टोऱ्या. ज्यांना आवडत नाहीत प्लीज यार तुम्ही बघू नका, आवडत नाहीत ना तुम्ही बघू नका, पण ज्यांना आवडतात त्यांनीच बघा. वाटलं तर माझा व्हिडिओ व्हायरल नाही झाला तरी घोर नाही, पण ज्यांना आवडतात त्यांनीच बघाव्या स्टोऱ्या. उगाच ज्यांना आवडत नाही ते येतात, बघतात, खाली बिगच काहीतरी कमेंट करून जातात. स्टोरी म्हणजे काय, काहीतरी कळालं पाहिजे ना. म्हणजे काही मिळत नाही लोकांना काय पाहायचं ते पाहायच्या अगोदरच कमेंट. च्या माईला कसा तरी मराठी माणूस समोर चाललाय, जाऊ द्या, मधात कशाला आडपाटे घालतायत. तर चला ठीक आहे, बोर न करता आपण आता आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. एक चंदनपूर नावाचं गाव असतं. त्या गावामध्ये एक मेनका नावाची महिला असते, मुलगी असते, अतिसुंदर. तिच्याकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतं की मेनका अप्सराच आहे काय की, कारण की तिचं जे सौंदर्य होतं त्या सौंदर्यावरूनच तिचं नाव मेनका असं ठेवलं होतं. आता ती जितकी सुंदर होती तेवढीच शिकलेली सुद्धा होती, म्हणजे डॉक्टरकी केली होती. पण तिच्या घरच्यांना मुलगी नोकरी करावी अशी इच्छा नव्हती. घर फार मोठं होतं, पैशावालं होतं, त्यामुळे त्यांच्या घरच्यांना वाटलं बाबा आपली मुलगी कोणाच्या हाताखाली नको, शिक्षण म्हणून एक ठीक आहे शिकू द्या, म्हणून ती MBBS पूर्ण करून कंप्लीट आपल्या घरी बसले होते. आता तिच्या घरचे तिच्यासाठी एक नवरदेव बघू लागला, एक मुलगा लग्न करून देण्यासाठी. आणि एक मुलगा त्या मुलीला पसंत येतो, ज्याचं नाव असतं मोहित, आणि तो US मध्ये जॉब करत असतो, बाहेर देशामध्ये. पगार वगैरे चांगला असतो, बँक बॅलन्स बी चांगलं असतं, आणि ज्याची फॅमिली असते ती फॅमिलीसुद्धा चांगली असते. पण जो हा मोहित असतो ना हा थोडासा ठरकी टाईप असतो. म्हणजे याला मुलगी पाहिलं की कसं एखादं एखादं मटण वगैरे पाहिल्याच्यानंतर कसं लाळ घालतं, तशा प्रकारचा हा मोहित होता. याला समजतं की बाबा तुझ्यासाठी मुलगी पाहिलेली आहे, एक ऑफर आलेली आहे, बघ लग्न करायचं असेल तर. आणि याची एक इच्छा होती बरं का, की मला मुलगी इंडियन करायची. हा भलेही US मध्ये राहत होता, पण याची इच्छा होती मला इंडियन मुलगी करायची, जिचे लांब केस असले पाहिजे, गोरी चिट्टी असली पाहिजे, पूर्ण अंग पांढरं शिपत असलं पाहिजे, लाल सगळं काही, म्हणजे ॲक्युरेट अशी भारी, पण इंडियन पाहिजे. कारण की इंडियनमधलं जे कल्चर वगैरे आहे ते त्याला फार आवडायचं, आणि आपलं इंडियनमधलं कल्चर सगळ्यांनाच आवडतं, खूप गोड इंडियनमधलं कल्चर आहे. आणि जसा त्याने विचार केला होता, जसं की देवाने त्याला हुबेहूब तसंच द्यायचं ठरवलं, ती मेनकासुद्धा त्याच प्रकारे होती हुबेहूब. याने जसा विचार केला होता तशीच. ह्याला फार आवडली. याने घरच्यांना सांगितलं, आई पप्पा मला ओके आहे, मला लग्न करायचं आहे, मला हिच्यासोबतच लग्न करायचं, मला दुसरीसोबत लग्न करायचं नाही, मला हीच पाहिजे. तो असा बावचळल्यासारखा झाला. त्याच्या आईवडिलांनी, मेनकाचे जे आईवडील आहेत त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला तुमची मुलगी फार पसंत आहे, आमच्या मुलाला फार पसंत आलेली आहे, आणि आम्ही काही दिवसात तुमच्या घरी येऊ, जे काय कार्यक्रम आहे तो सगळं काय कार्यक्रम आपण आटपूयात आणि तारीख ठरवूयात. आता जे मोहितचे आईवडील आहेत ते बाहेर देशामध्ये राहत होते, सगळे बाहेर देशामध्ये राहत होते, त्यामुळे त्यांना इथं यायला थोडासा उशीर लागला, थोडासा टाईम लागला. आणि त्यांनी जो दिवस ठरवला होता त्या दिवशी मोहितचे आईवडील, त्याचे आजोबा हे सगळेजण चंदनपूरमध्ये आले मेनकाच्या घरी. मेनकाच्या घरी आल्याच्यानंतर तो जो कार्यक्रम असतो मुलगी बघण्याचा, नाश्ता वगैरे पाणी वगैरे मुलगी घेऊन अशी ट्रेमध्ये येते, तर तशी मेनका त्यांच्याजवळ आली होती. त्यांना बघितलं, मोहितने तिला बघितलं, तिने मोहितला बघितलं, दोघंजणं एकमेकाकडे स्माईल करून ओके झाले. आता मेनकाला काय करायचं आहे, तिच्यापाशी खूप मोठं सौंदर्य आहे, तिला फक्त नवऱ्याकडं का पाहिजे होतं, पैसा. आणि जो मोहित होता तोही काय फारसा असा दिसायला बेकार नव्हता, मिडल क्लास होता, असं समजा की माझ्यासारखा एकदम भंगार अशा प्रकारचा तो मुलगा होता. पण पैसा होता त्याच्यामुळं, आणि पैशामुळं तर मुली येतातच असं ऐकलं आहे मी. माझ्याजवळ काही नाही आहे, त्यामुळं माझ्याकडे काही कोणी आलेलं नाही आहे, त्यामुळं अनुभव नाही आहे मला. तर तसं मेनकाचं होतं. मेनकाला तो आवडला, तो किंवा त्याचा पैसा, आणि मोहितला मेनका तर पहिलेच आवडलेली होती.
आणि जशी ती फोटोवर दिसायची त्यापेक्षा कितीतरी सुंदर असं रिअल लाईफमध्ये दिसू लागले. त्यामुळे जो मोहित आहे तो जास्तच मोहित झाला. त्याला आता म्हणजे दमच निघत नव्हता. त्याने सरळ तिच्या आईच्या कानामध्ये सांगितलं की आई, काही जरी झालं ना तर आता हे फिसको देऊ नको, मला हिच्यासोबतच लग्न करायचं आहे. त्याने असं ठरवलं होतं. आता चहा पाणी नाश्ता वगैरे झाला. या दोघं जणांना एक स्पेशल रूम दिली. बाबा थोडंसं बोला, काही मनातल्या गोष्टी असतील तर. मेनका आणि मोहित एकमेकांसोबत बोलत एकल्यामध्ये गेले आणि दोघंही जण मस्त फर्स्ट क्लासपैकी बोलले, राहिले, खुश राहिले. दोघं जण बाहेर आले आणि दोघंही जण आपल्या माना हलवल्या, जसे नंदीबैल हलवतात ना तशा प्रकारे अशा हलवल्याच्या नंतर सगळ्या फॅमिली हॅप्पी झाली, खुश झाली, कारण की यांचं नातं पक्कं झालं होतं. आता जे मोहित होता त्यांचं कुठलंही नातं, कुठलीही फॅमिली इकडं नव्हते. जे काही सगळं काय होतं ते सगळं USA होतं. यांचा असा विचार होता की आपण कोणीतरी हॉटेलमध्ये थांबूयात. तर जी मेनका होती, तिचे जे वडील होते, तिच्या वडिलांपाशी खूप जायदाद होती. त्यांनी असं ठरवलं की कोण्या हॉटेलमध्ये कशाला, तुम्ही आमच्या घरामध्येच थांबा. अरे खूप मोठा बंगला आहे आपला, खूप मोठं घर आहे. तर यांना काही 4-5 रूमा दिल्या स्पेशल आणि त्या रूमांमध्ये यांना थांबायला सांगितलं, जे की 2-4 दिवस तिथं थांबायचं होतं, तारीख वगैरे काढेपर्यंत, मुहूर्त वगैरे काढेपर्यंत आणि ती पक्की वगैरे होईपर्यंत. त्या प्रकारे हे मोहित आणि त्याची फॅमिली तिथं थांबले. आता जी मेनका होती, जे मोहित होता, या दोघा जणांचं बोलणं इतकं लगातार होतं की खूपच जास्त. मोहितला असं वाटायचं की यार मला भेटली आहे. आणि मेनका जी होती तिला वाटलं की मला खूप श्रीमंत भेटला आहे, आता काहीच टेन्शन नाही आहे, म्हणजे बापाच्या इथेही चांदी, नवऱ्याच्या इथेही सोनं. अशा प्रकारे ते दोघं जण एकमेकांमध्ये इतके गुंग झाले बोलायला की त्यांना टाईम कळत नव्हता. दिवस कधी गेला, रात्र कधी गेली, काही समजत नव्हतं त्यांना. म्हणजे रात्रीचे 12 कधी वाजलेत, दिवस कधी मावळला आहे, ते फक्त बोलण्याच्या नादात. काय चाललंय पिल्लू, बाबू शोना कशी आहेस पिल्लू, मुका देना एक, पप्पी देना एक, पिल्लू तुझे होठ लयच छान आहेत, तुझे गाल लयच छान आहेत, तुझे बाल लयच छान आहेत. म्हणजे जे काय अशा चिलर गोष्टी असतात त्या सगळ्या काही गोष्टी या दोघांमध्ये होऊ लागल्या. पण एका दिवशी असं काही घडतं जे की मोहितच्या कल्पनेच्या आणि विचाराच्या पलीकडे असतं. आता मोहित तर पहिलाच ठरकी होता. त्याला मुलगी बघितलं की तो लाळ गाळायचा, तो हवस जास्त त्याच्या मनामध्ये होती. आणि एका दिवशी बोलता बोलता रात्रीचे 12 कधी वाजून गेले काय पता लागला नाही. 1 वाजला होता. 1 वाजता मोहितच्या कानावर एक आवाज येतो, कुणाच्या तरी ओरडण्याचा, चिरकण्याचा, दरवाजा आपटण्याचा. आता मोहित तो आवाज थोडा स्पष्टपणे ऐकण्याचा प्रयत्न करतो आणि इकडं मेनका त्याला बोलत असते आणि तिलाही झोप यायलेली असते. मोहित तिला म्हणला की मेनका डार्लिंग तू झोपी जा, आपण सकाळी बोलूयात. मेनकाचा फोन ठेवतो, आपला मोबाईल आपल्या खिशामध्ये घालून ठेवतो आणि त्या आवाजाकडे जायला लागतो. तो जसा त्या आवाजाकडे जात होता तसा तो आवाज मोठा होत होता. म्हणजे जवळ जात होता ना, तर त्या आवाजाच्या पूर्ण क्रायटेरियामध्ये हा मोहित जात होता. त्यामुळं मोहितला थोडं स्पष्ट ऐकू यायला लागलं. कुणीतरी एका रूममध्ये कोंडलेला आहे आणि रूमच्या आतून तो जो कोणी पण असेल मधात तो दरवाजा आपटत होता आणि एकदम विचित्रप्रमाणे ओरडत होता, चिरकत होता, रडत होता, एकदम विचित्रप्रमाणे. आणि हा त्या रूमच्या जवळ जाईपर्यंत तो आवाज एकदम शांत झाला, जसं की मधातल्या व्यक्तीला माहीत झालं की कोणीतरी माझ्या रूमच्या बाहेर आलेला आहे आणि त्या प्रकारे तो मधातला शांत झाला. आता ती जी रूम होती ती एकदम कोपऱ्यामध्ये होते आणि जे मोहितची आणि मोहितच्या फॅमिलीची रूम होती ती एकदम या कोपऱ्यामध्ये होते. या दोघांचं जे डिस्टन्स आहे ते खूप मोठं होतं. इकडून किती जरी मोठ्याने आवाज त्या रूममधून बाहेर काढला तर इकडे येणार नव्हता, अशा प्रकारे ती रूम होती. आणि जे मधातला भाग होता त्या मधातल्या भागामध्ये मेनकाची जी पण फॅमिली आहे ती फॅमिली तिथं राहत होते. आता रोहितला कळत नव्हतं की या रूममध्ये नेमकं आहे कोण. आवाज शांत झाला, त्याला अंदाज लागत नव्हता. तो इकडे तिकडे बघतो तर सगळं सुनसान. रात्रीचा 1 वाजलेला होता. सगळे झोपीमध्ये होते, गाढ झोपीमध्ये. मोहित त्या रूमच्या दरवाजाच्या असा आपला कान लावतो. त्याला ऐकू येतात एक शिस्कारे, कोणीतरी एक नाजूक मुलगी रडती कशी चुपचाप आवाजाने, तशा प्रकारची शिस्कारे मोहितला ऐकू येते. आता तो आवाज फार गोड शिस्कारीचा. मोहितला स्पष्ट कळालं जे कोणी पण या रूममध्ये आहे ती मुलगी आहे आणि फार गोड आहे, कारण की तिचा आवाज लता मंगेशसारखा होता. तिच्यापेक्षा भारी म्हणलं तरी चालतंय. आणि एवढा गोड आवाजाची मुलगी जर कुठं रडताना दिसली तर माणसाच्या मनामध्ये उकळ्या फुटतात ना, बाबा इतकं गोंडस लेकरू कोणाचं लढतंय, जाऊन बघावं, त्याला थोडासा लाड वगैरे घालावा. तसं मग मोहितने आवाज दिला, हॅलो, कोण आहे रूममध्ये?
रडताय का तुम्ही? कोण आहे रूममध्ये? तर मधातून एक मधुर आवाज येतो. मी चुकीनं रूममध्ये फसली हो. माझं लॉक तोडा ना, माझ्या रूमचा कोण ते कडी काढा ना. ओ माय गॉड, इतका गोड आवाज आहे. माझा गोड नाही आहे, पण त्या व्यक्तीचा गोड होता, मधातल्या महिलेचा. तर तो आवाज ऐकून हा एकदम खळबळला. एकदम माझ्या पायापासून डोक्यापर्यंत अशा झणझणी मधात आली, ज्या अंगाच्या पावर आला, जसं की वॅगरा गोळ्या खाल्ल्या तसं याच्या मनामध्ये पावर आला. आणि याने पटकन एक मोठा दगड पाहिला आणि त्या रूमच्या बाहेरचं जे लॉक आहे ते खटाखटा खटाखटा खटा तोडायला लागला आणि लॉक तोडलं. भाडकर दरवाजा मधात लुटतो आणि मधात जातो. तर पूर्ण अंधार, काहीच दिसत नाही. हा मधात जाऊन आवाज मारतो, हॅलो मिस, तुम्ही मला आत्ता हाक मारली होती. हॅलो मिस, मी दरवाजा उघडला आहे, तुम्ही येऊ शकता बाहेर. मिस, मी तुझी मदत करतो मिस. असं तो त्याच्या स्टँडर्ड भाषेमध्ये बोलू लागला. आपल्या खिशामधली बॅटरी काढतो, आपला मोबाईलची बॅटरी लावतो आणि असं खाली असतो ना सुरुवातीला, असा वर दाबतो. तसा हा स्तब्ध होतो आणि डोळे लावतो जोरात. ओरडायचा प्रयत्न तर फुल करतो, पण त्याचा आवाज नरड्याच्या वरच येत नाही खूप. आणि समोरचे दृश्य पाहिले तर दृश्याकडे पाहून डोळे लावून ओरडण्याचा प्रयत्न करतो. आता ओरडायचा प्रयत्न करू लागला तेवढे त्याला असं वाटलं की कित्येक मोठा गोंधळ झालेला आहे, कित्येक मोठा आवाज आहे, कित्येक मोठा गोंधळ झालेला आहे. मी ओरडतो, माझा आवाज लोकांना ऐकू येत नाही. पण हळूहळू त्याचाही आवाज कमी होतो आणि त्याला असं वाटतं की रूममध्ये सगळं काही शांत आहे. पण त्याने जे पाहिलं होतं ना ते दृश्य असं काय होतं की त्याने जेव्हा त्याची बॅटरी टॉर्च अशी वर दाबली त्यावेळेस एक अर्धवट नग्न महिला उभी होती समोर, जे की ब्लाऊजवर आणि परकरवर असते ना तशा प्रकारची महिला समोर उभी होती. तिचा जो पूर्ण चेहरा आहे तो पूर्ण चेहरा सडलेला होता. तिच्या चेहऱ्यावर एकही कातडं नव्हतं, ना डोसक्यावर केस नव्हते. जे काय होतं ते फक्त कवटी. आणि ती कवटी अशा प्रकारे होते की वाळलेलं मांस कसं असतं आपलं, तशा प्रकारे त्या कवटीवर कुठंतरी असं लागलेलं होतं त्याला मांस. आणि हेच दृश्य पाहून तो आपले डोळे बंद करतो, जोरात चिरकतो. त्याला वाटलं की आता आपण संपलो, आपला विषय खलास, आपण मेलो. पण त्याला काहीही होत नाही. सगळं काही हळूहळू शांत व्हायला लागतं. तो हळूवार डोळे उघडायला लागतो. समोर जी कवटी वगैरे पाहिली होती त्या जागेवर जरा विचित्रच नजारा होता. आणि आत्ताचा नजारा इतका सुंदर होता की या नजाऱ्याला बघून तो ती कवटीवटीचा नजारा होता ना तो पूर्ण विसरून गेला. म्हणजे फुल मॅड, फुल शॉट. समोर उभी होती ती कामिनी, भयंकर. तिचं शरीर असं होतं जणू की एखाद्या डोंगरामधून वाढ जातीये, इतकं भयंकर शरीर. तिचा कलर पिवळा जरत, डोळे असे पाण्यासारखे, तिचे केस एकदम सिल्की, असं वाटत होतं केस तिचे असे वाऱ्यामध्ये उडतात अशा प्रकारचे. तिची कमर, काय पतली कमर होती. तिचे होठ असं वाटत होतं की त्या गुलाबाच्या पाकळ्या कशा असतात लाल भडक आणि पानेरी पानेरी, तशा प्रकारचे तिचे होठ. तिच्या हातावरच्या, तिच्या छातीवरच्या इथल्या हिरव्यागार नसा याला दिसत होत्या. आणि तिचं जे नाव होतं कामिनी, ती मेनकापेक्षा जास्त सुंदर होती. अति सुंदर, खूप सुंदर, इतकी सुंदर की याने तशी मुलगी आयुष्यातच कधी बघितली नाही, एवढी सुंदर मुलगी होती ती. आणि हा स्तब्ध राहिला. ती मुलगी याच्याकडे पाहून स्मित हास्य देते, असं हास्य की जसं की एखादी बायको एखाद्या नवऱ्याकडे बघून देते, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडकडे बघून देते, किंवा रोमॅन्स करायच्या अगोदर ती स्माईल असते ना ती स्माईल, किंवा सुहागरात करण्याच्या अगोदरची स्माईल, तशा प्रकारची स्माईल याला देते. याला काहीच कळत नाही. हा पूर्ण शॉक. एवढं सुंदर पाखरू या रूममध्ये कोणला असेल हा त्याच विचारात. आणि हा फक्त तिला हात लावण्याच्या विचारात. याच्या मनामध्ये तिला हात लावावं असं झालं तेवढ्यात तिनंच याच्या हातावर हात ठेवला, जे टॉर्च असते त्याच्या हातावर हात, आणि याला बोलली, किती उशीर केला उघडायला, मला एकलीला भीती वाटत होती इथं. हा पूर्ण शॉट. ही बोलतीये मला ए टू झेड शॉट. याला बोलायचं कळत नाहीये. हा म्हणतो मी 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 ती तिचा दुसरा हाताचा बोट उचलते आणि त्याच्या होटावर ठेवते. गप्प. आता पुन्हा शॉट. तिचे हात एकदम नाजूक, असं वाटलं की कोणीतरी गुलाबाचा फुलाचा एवढा मोठा पाकळ्यांचा असा ढीक घेतलाय ना, असा तोंडावर मारलाय असं याला वाटलं. हा पूर्ण शॉट. ती जे कामिनी होती, ती समोरची व्यक्ती, तिचा जो दुसरा हात होटावरचा आहे तो हळूवार सरकवत त्याच्या गालावरून त्याच्या मागच्या केसामध्ये घालते.
आणि याच्यापाशी हळूवार येते. ती जशी जशी याच्या जवळ येत होती तिच्या अंगामधून असा सुगंध येत होता की या पूर्ण जगामध्ये तसा अत्तर नाही तसा सुगंध तिच्या अंगामधून येत होता. काहीतरी युनिक, काहीतरी अलगच. आणि बघता बघता याच्यासोबत असं काही घडतं की हा विचारही करू शकत नव्हता, त्याच्या पलीकडे घडतं. ती समोरची जी महिला आहे ती डायरेक्ट याला चुंबन करायला लागते, डायरेक्ट. आणि अशा प्रकारे चुंबन करते जसं की ती कित्येक दिवसांपासून भुकेजलेली आहे, कित्येक दिवसांपासून भुकेजलेली. तिला काहीच कळत नाही. खूप भयंकर चुंबन करते, भयंकर. हा पण तिला सोबत देतो, कारण की हा पूर्णपणे हवसने भरलेला असतो. हा कुठलाही विचार करत नाही. हा पण तिला सोबतीला जातो, तिला रिस्पॉन्स देतो, तिच्या संग चुंबन करायला लागतो. ती याच्या अंगावरचे पटापटा पटापटा सगळे कपडे काढते, हा पण तिच्या अंगावरचे पटापटा कपडे काढतो. दोघंजण कामक्रियेमध्ये पूर्ण गुंतलेले असतात, ए टू झेड. यांना काहीच कळत नाही. जोरजोरामध्ये यांची कामक्रिया चालू असते. यांचा आवाज त्या रूमच्या बाहेर खूप जास्त यायलेला असतो आणि त्या आवाजानं त्या घरची पूर्ण फॅमिली त्या जागेवर येते आणि त्या रूमच्या समोर येऊन उभी राहते. आणि बघतात तर सगळेजण शॉट. मधामध्ये काय चालले? कामक्रिया चालले. ज्या रूममध्ये सगळा अंधार होता आता त्या रूममध्ये सगळा काय प्रकाश लागला होता. त्या रूममध्ये सगळे लाईट लागले होते आणि त्या पूर्ण लाईटमध्ये हे दोघंजण संभोग करतायत एकमेकांसोबत. सगळी फॅमिली शॉट पूर्ण. मेनका शॉट, मोहितचे आईवडील शॉट, मेनकाचे आईवडील शॉट, काम करणारे तिथले माणसं शॉट, पूर्ण शॉट. एकदम स्तब्धपणाने सगळेजण पाहू लागले. त्यांचं होतं झाल्याच्या नंतर तो जो मोहित आहे तो पलंगावर पडलेला असतो. पडल्याच्या नंतर ती मेनका उठते, याच्या अंगावर बसते वरून येऊन आणि ती तिचे कपडे घालायला लागते. सगळे पहिले होते तसे. मोहित तिला विचारतो, तुम्ही या रूममध्ये कशा अडकलात? कामिनी म्हणते, खूप दिवसापासून. जसं मी जवानीमध्ये आले तसं मी याच रूममध्ये आहे आणि या रूममधून मी कधी निघलेच नाही. मला निघण्याची इच्छाच नाही. मी जेव्हा जेव्हा बाहेर निघले तेव्हा माझी जी हवस आहे ना, मधातली आग, त्याची भडभड होते. जेव्हा कोण्या पण मर्दाला बघते ना, कोण्या पण व्यक्तीला बघते ना, माणसाला, मला कंट्रोलच होत नाही. मी त्याच जागेवर चालू होते. आता ती अशा प्रकारे विचित्र बोलायला लागली. हा थोडा शॉर्ट व्हायला लागला कारण की याची आवाज थोडी मिटलेली होती. तेव्हा माणूस थोडा होशवर येतो. म्हणतो की असं का बोलताय आणि तुम्ही आहात कोण? ती म्हणते की माझं नाव कामिनी, मी मेनकाची मोठी बहीण. तिच्यापेक्षा सुंदर आहे ना मी? गावामधले अनेको माणसं माझ्या प्रेमामध्ये पागल झालेत. आत्ता पण आहेत ते बाजावर पडलेले. खूप सुंदर आहे ना मी, खूप सुंदर आहे ना? काय करावं, मला ना हे शरीर सोडावं वाटत नाही. असं वाटतं या पृथ्वीवरची सगळ्यात सुंदर ना बाई हे शरीर आहे आणि या शरीरामुळं माझी जी हवस आहे ना ती पूर्णपणे पूर्तताला पोहोचते. मी कोण्या पण व्यक्तीच्या समोर उभी राहो, तो माणूस या शरीरावर बघून माझ्यावर फिदा होतोच. आता मोहितला थोडासा प्रश्न पडायला लागला, शरीर म्हणजे तुम्ही काय बोलताय मला कळालं नाहीये. कामिनी बोलते, मेनका आहे ना, मेनका हिची बहीण, ती मला फार आवडायची. मला तिच्यासोबत लग्न करायचं होतं पण तिच्या घरच्यांनी होऊ दिलं नाही. माझा जीव घेतला आणि घराच्या मागं जो वाडा आहे ना त्या वाड्यामध्ये मला पुरून टाकलं. पण मीही ठरवलं मेलो तरी चालेल पण मी यांच्याकडून बदला करून घेईन. आणि त्यावेळेस मेनकाची मोठी बहीण कामिनी, म्हणजे ही ज्या शरीरामध्ये मी आता आहे, ती वाड्यामध्ये आली, मला भेटली. मी तिच्या शरीरावर कब्जा केला. पहिले तर हातानंच माझी तहान भागवली. नंतर मी तिथून आल्याच्या नंतर कित्येक दिवस बाहेर फिरले, कित्येक दिवस. जो माणूस भेटेल त्याच्यासोबत कामक्रिया केली. मी फुल काम करू लागलो. म्हणजे जी कामिनी आहे, ही जी मुलगी आहे ना, ही शरीर वाता याच्यासोबत जी संबंध बनवला आहे, याच्यामुळे या गावामध्ये या फॅमिलीची फार इज्जत होती. जी मेनका आहे तिच्यामुळं नाही, तिनं तर माझ्यासोबत प्रेमप्रसंग केला होता आणि त्याच्यामुळे त्याच्यासोबत कुणीच लग्न करणार नव्हतं. आणि त्याच कारणामुळं तू इथं आलास, तुला काय माहीत नाही. आणि तू होवी म्हणला. गावात कुणालाही विचार मेनकासोबत लग्न करतो का? कोणी नाही करत, कारण की तिच्यासोबत माझं लफडं होतं आणि आमचं प्रेम हे सगळं गावाला माहीत होतं. पण हिच्या बापाने असं केल्यामुळं मला हिच्या बहिणीच्या अंगात घुसावं लागलं.
पहिले तर तिचं लग्न झालंच नाही आणि होणारही नाही आणि होऊही देणार नाही. आणि जी ही कामिनी आहे हिला तर मी पूर्ण गावभर नागडं पिळवलंय, नागडं. लयच छान आहे हिचं शरीर, मला फार आवडतंय. पण विलाज नाही ना, मला हिच्याच शरीरामध्ये राहावं लागतं. याने असं ऐकल्याच्या नंतर हा पूर्ण शॉट. हा म्हणला की तू कोण आहे? कामिनी म्हणते की मी मेनकाचा प्रेमी अशोक, आणि मी हिच्या शरीरामध्ये आहे. हिच्या वडिलांनी आईवडिलांनी कित्येक प्रॉब्लेम, कित्येक महाराज माझ्यासमोर आणून सोडले. आपण निघण्याचं नाव घेईना. जोपर्यंत माझी हवस पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून निघणार नाही. समजलं का? कामिनी असं बोलते आणि तिचं स्वरूप चालता चालता बदलतं. म्हणजे कधी ती कवटी दिसते तर कधी कामिनीचं स्पष्ट स्वरूप, सुंदर स्वरूप दिसतं. ती याच्या शरीरावरून उठते आणि याच्या शरीराच्या बाजूला जाऊन उभी राहते. आता जो मोहित आहे तो मोहित दरवाजाकडे बघतो तर मेनकाचे आईवडील, याचे आईवडील, तिथं काम करणारे माणसं दरवाजासमोर असतात. सगळेजण स्तब्ध उभे, एकही काही शब्द बोलत नाही. मोहित घाबरतो, उठण्याचा प्रयत्न करतो. त्याला उठता येत नाही. त्याला फक्त आपली मानं चालवता येते, इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे. कामिनी हसायला लागली. अरे 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 अरे, गडबड नको करू. मी ज्यांच्यासोबत संबंध या शरीरासोबत करायला लावला ना ते सगळे पडूनच आहेत आत्ता. पण म्हणजे जे कोणी पण या शरीरासोबत संबंध बनवेल त्याच्या अंगावरून वारं जाईल. तो पूर्णपणे लखम्याने पडून राहील. त्याला फक्त माना चालवता येईल. त्यांचा कोणताही शरीराचा अवयव हालत नाही. आणि तू भिवू नको. मी आहे ना, मी यांना कुणालाही दिसत नाही. मी अंधारामध्ये पडून असलेली आहे. आता तुला ते उचलून नेतील आणि शांतपणानं तू आयुष्यभर एकाच जागेवर पडून राहशील. कामिनीचं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर तो फार रडायला लागला. मोहित तो रडताना त्याच्या फॅमिली बघते, मधात येतात, त्याला उचलतात, त्या रूमच्या बाहेर जातात, त्याला हॉस्पिटलमध्ये नेतात. हॉस्पिटलमध्ये सांगतात की काहीही विलाज होऊ शकत नाही, हा पारा खूप जास्त वाढलेला आहे, याचं शरीर पूर्णपणे कामातून गेलेलं आहे. आता जे मोहितचे आईवडील आहेत ते मेनकाच्या आईवडिलांना विचारतात की असं कसं काय होऊ शकतं. ते म्हणतात की जे कामिनीने याला स्टोरी सांगितली ती स्टोरी याला पूर्णपणे सांगतात. ती स्टोरी मी पुन्हा तुम्हाला सांगायला गेलं तर लांब होईल. गाववाल्यांनी अनेको प्रयत्न केले कामिनीला मारण्याचे, आम्हीसुद्धा प्रयत्न केले, पण ती मरतही नाही आणि तिला काही होतही नाही. ती कुणाला ऐकतही नाही. त्यामुळं आम्ही तिला घरामध्ये कोंडून ठेवलेलं होतं. आणि ती जोपर्यंत त्या घरामध्ये कोंडून राहते तोपर्यंत गावामध्ये काहीही होत नाही. आणि तुमच्या मुलांना त्या दिवशी दगडाने त्या घराचं लॉक खोललं, घरामध्ये गेला आणि तिच्यासोबत असं काय केलं. आता काहीही होऊ शकत नाही. तर त्या जाग्यापासून मोहितचं आयुष्य बर्बाद झालं. आणि आपली स्टोरी पण इथंच संपली. ऐकणार थोडी डेंजरस स्टोरी, सस्पेन्स, थ्रिलर, रोमॅन्स, हवस आहे ना. स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या स्टोरीचा जर दुसरा भाग बनवायचा असेल ते सुद्धा सांगा. बापरे. आणि या स्टोरीपासून काय शिकायला भेटलं असेल तर ते सुद्धा सांगा. कारण की माणसाची जी हवस आहे ती खूप काय करू शकते आणि हवसीवर थोडंसं कंट्रोल ठेवलं पाहिजे. या स्टोरीपासून आपल्याला ते शिकायला भेटतं. तर ठेवा थोडंसं कंट्रोल वगैरे.